महिलेसोबत गैरवर्तन करणाऱ्या पोलीस अंमलदारवर फौजदारी गुन्हा दाखल, त्वरित प्रभावाने निलंबित. अकोला येथील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने कोठडीत असलेल्या महिलेकडे अनैतिक मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजेश जाधव नावाच्या या पोलीस अधिकाऱ्याने पीडित महिलेला प्रलोभन दाखवून तिच्या मुलीला पाठवण्यास सांगितले, ज्यामुळे कायद्याच्या रक्षकाकडूनच मानवतेला काळिमा फासला गेला आहे. या संतापजनक घटनेची तक्रार प्राप्त होताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेत आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि पदाचा गैरवापर करणाऱ्या या ASI पोलीस अंमलदारला पोलीस प्रशासनाकडून तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. पोलीस दिनांक 31/3/2026 रोजी फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन, अकोला येथे दिलेल्या जबानीनुसार त्यांना सायबर पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करून कोर्टात हजर केले होते व कोर्टाच्या आदेशाने त्यांना 4 दिवसांचा PCR मिळाला होता. सायंकाळी लॉकअपमध्ये बंद केल्यानंतर आरोपी गार्ड कर्तव्यावर असलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ASI राजेश जाधव यांनी फिर्यादीजवळ येऊन तिच्याशी अश्लील व लैंगिक स्वरूपाची टिप्पणी केली. तसेच तिच्या मुलीसंदर्भात अयोग्य मागणी करून शारीरिक संबंधासाठी पैशांची ऑफर दिली. असे अयोग्य व शिस्तभंगाचे कृत्य केलेबाबतचे माहिती तपासी अधिकारी PI अनिल जुमळे यांनी सदर घटनेची माहिती तात्काळ वरिष्ठांना दिली. वरिष्ठांच्या आदेशावरून आणि फिर्यादीच्या फिर्यादीवरून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ASI राजेश जाधव, नेमक पोलीस सिव्हिल लाईन, अकोला यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन, अकोला येथे विनयभंगाची तक्रारीवरून अपक 418/2026 कलम 75(1), 75(2), 75(3), 351(2), 351(3) BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन करत आहे. कसुरी अहवालावरून त्यांच्याविरुद्ध चौकशी सुरू करण्यात आली असून सदर प्रकरणी वरिष्ठांकडून दखल घेऊन दिनांक 1/4/2026 पासून शासकीय सेवेतून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. नमूद आरोपी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधव पोलीस दलात पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक ASI या जबाबदार पदावर कार्यरत आहे. कायद्याचे ज्ञान असताना त्यांनी केलेले वर नमूद कृत्य अत्यंत अशोभनीय आहे. त्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन केली आहे. त्यांची वर्तणूक ही पोलीस दलाच्या शिस्त व नियमांच्या विसंगत असून पदास अशोभनीय असे वर्तन आक्षेपार्ह, अनुशासनहीत आणि नैतिक आधततनाचे कृत्य आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध चौकशी करावयाची असल्याने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधव दिनांक 1/4/2026 पासून शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. यातील नमूद पोलीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधव यांच्याविरुद्ध गैरवर्तणूक केल्याबाबत कसुरी अहवाल प्राप्त झालेवरून पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांनी गंभीर दखल घेतली आणि कडक कायदेशीर कार्यवाही केली आहे. अशा प्रकारे महिलाविषयी गैरवर्तन करणाऱ्या खासगी अथवा सरकारी कोणत्याही व्यक्तीवर कठोर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा या कार्यवाहीमधून पोलीस अधीक्षक सा अकोला यांनी अधिकारी अंमलदार यांना इशारा दिला आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा.